ठाण्यात कोलबाट रोड येथे 19 ते 26 मार्च दरम्यान नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, खासदार श्री नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सचिन मारुती भोसले यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। प्रारंभी ढोल ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक काढण्यात आली। प्राणप्रतिष्ठा, होम हवन आणि आरती संपन्न झाली। हरिभक्तपरायण हनुमंत गंगथडे यांनी यावेळेस कीर्तन सादर केलं। दररोज मोफत आरोग्य शिबिराचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्री सचिन भोसले यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे आपण चैत्रातला नवरात्र उत्सव साजरा करतोय। तुम्ही जर बघितलं असेल तर आज आपले पक्षाचे, आमचे जवळचे, आमचे मित्रमंडळी, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यात सामील होतात। सन्माननीय आपले पक्षाचे, आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि लाडके खासदार, ठाण्याचे लाडके खासदार श्री नरेशजी म्हस्के साहेब यांच्या साथीने, यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या साथीमुळे हे करू शकतोय। आज तुम्ही बघत असाल तर स्वागत आपलं एकदम जोरात असं स्वागत यात्रा आपण गुढीपाडव्यानिमित्त तसेच आपल्या देवीच्या आगमनानिमित्त काढली। वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ढोल ताशे पथक, लेझिम, डान्स पथक, बँजो होता, ब्रास बँड होता, काही मॉस्कट घातलेली मुलं होती, तर घोडागाडी होती। लहान मुलांनी, एरियातल्या मुलांनी त्याच्यात सहभाग घेतलेला की त्यांनी कोणी शिवाजी महाराज, कोणी राणी लक्ष्मीबाई, झाशीबाई असं त्यांनी प्रदान केलेलं, वेशभूषा केलेली। तर अशा सगळ्या एरियातल्या, प्रभागातल्या आणि माझ्या जवळच्या कार्यकर्त्यांमुळे, माझ्या साथीदारांमुळे हा कार्यक्रम चांगल्यारीत्या करू शकत आहे।